आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। दाऊदचा हस्तक सलीम डोलाला आज मुंबईत आणण्यात आलेला आहे। दाऊदचा तो हस्तक म्हणून ओळखला जातो आणि त्याला तुर्कीमध्ये अटक केली होती। त्यानंतर मुंबईमध्ये घेऊन यंत्रणा आलेल्या आहेत आणि सलीम डोलाला तुर्कस्तानमधून अटक करण्यात आल्याची माहिती ही काही दिवसांपूर्वी समोर आली होती। त्यानंतर आता त्याला भारतात आणलाय, मुंबईमध्ये आणलेला आहे आणि एनसीबीच्या कार्यालयामध्ये नेल्याची माहिती आहे। इंडिगोच्या 6E327 या विमानानं डोलाला मुंबईत आणण्यात आलं आणि एनसीबीच्या कार्यालयामध्ये सुद्धा नेल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता दाऊद जो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आहे त्याचा हस्तक सलीम डोला याला अटक केल्यानंतर त्याच्यावर पुढे काय कारवाई केली जाणार, कशा पद्धतीने खटला चालवला जाणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। सलीम डोलाला तुर्कस्तानमधून अटक करण्यात आली होती। त्यानंतर आता यंत्रणा त्याला घेऊन भारतामध्ये परतलेल्या आहेत। मुंबईमध्ये त्याला आणलं आणि एनसीबीच्या कार्यालयामध्ये सुद्धा नेल्याची माहिती समोर आलेली होती। तर ही दृश्य आपण बघू शकतोय, मुंबई विमानतळाच्या जवळची ही दृश्य आहेत। हाच आहे सलीम डोला, दाऊदचा हस्तक आणि त्याला मुंबईमध्ये आणण्यात आलेला आहे। भारतामध्ये घेऊन यंत्रणा पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे दाऊदनं जे काही कृत्य केलेली होती त्याविषयीची माहिती डोलाला असण्याची शक्यता आहे आणि डोला सुद्धा त्या सगळ्यांमध्ये सामील होता का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि त्याच पार्श्वभूमीवर सलीम डोला याच्यावर आता किती कडक कारवाई केली जाणार, त्याला काय शिक्षा होणार ते बघावं लागेल। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे आणि त्यामध्ये पत्राचाळ रहिवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। कारण पत्राचाळ रहिवाशांना म्हाडा 10% भाडेवाढ देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। इमारतीची आणि घरांची दुरुस्ती करून ही भाडेवाढ दिली जाणार आहे। म्हाडाला तसे निर्देश देण्यात आलेले आहेत। इमारतीची आणि घरांची दुरुस्ती करून देण्याचे निर्देश म्हाडाला देण्यात आलेत। कंत्राटदाराकडून दर्जेदार काम करून घेण्यासाठी म्हाडा अधिकारी आणि रहिवाशांची एकत्रित समिती स्थापन केली जाणार आहे। पत्राचाळ परिसरामध्ये म्हाडाच्या माध्यमातून मंदिर उभारलं जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याची माहिती समोर येते आहे। त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबई पुणे असा प्रवास बाय रोड करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। कारण मिसिंग लिंकला वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर हे नाव द्या अशी मागणी आता समोर येते। काही दिवसांपूर्वी अजित पवारांचं नाव देण्याची मागणी झालेली होती। आता मात्र इथं शिंगरोबा धनगर यांचं नाव देण्याची मागणी केली जाते। मुंबई पुणे प्रवासातील अंतर कमी करणाऱ्या मिसिंग लिंकचं उद्घाटन 1 मे रोजी होणार आहे। मात्र या मार्गाला कुणाचं नाव द्यावं यावरून नवीन मागणी समोर आली आहे। 1850च्या दशकामध्ये इंग्रजांना बोरघाटचा मार्ग दाखवणारे आणि स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर यांचं नाव या मार्गाला द्यावं अशी मागणी धनगर प्रतिष्ठाननं केली आहे। शिंगरोबा धनगर यांनी इंग्रजांनी देऊ केलेलं इनाम नाकारून देशाच्या स्वातंत्र्याची मागणी केलेली होती, ज्यासाठी त्यांना वीरमरण आलं। खंडाळा घाटामध्ये आजही त्यांचे मंदिर आहे, ते लाखो लोकांसाठी श्रद्धास्थान आहे आणि ऐतिहासिक बलिदानाची दखल घेत नव्या मार्गाला त्यांचं नाव देऊन सरकारनं त्यांचा सन्मान करावा अशी मागणी करण्यात आली आहे। या मागणीशी वैयक्तिकरित्या सहमत असल्याचं सांगत लोकप्रतिनिधींनी या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलंय। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। मिठी नदीमधून काढण्यात भ्रष्टाचार, नदीमधून गाळ काढण्यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला जातोय। राष्ट्रवादीमधल्या नगरसेविका सईदा खान यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा आरोप केलेला आहे। मिठी नदीमधून गाळ काढला जातोय, ते काम सुरू आहे, मात्र याच्यामध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप आहे। तर त्यांनी फक्त आरोप केलेला नाहीये, पुरावे सुद्धा सादर केलेत। कुर्ला आणि वांद्रे परिसरामध्ये अशा प्रकारे बाहेरून ट्रक मधील डेब्रेज आणून टाकलं जात असल्याचं त्यांनी सांगितलंय। तातडीनं यावर कारवाई करावी अशी मागणीही केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी। मिठी रिव्हरच्या डिसिल्टिंगच्या नावाखाली जे मुंबई महानगरपालिकेचे टॅक्स पेयरचा जे वंगड कारभार चालू आहे त्यावर मी प्रश्न उपस्थित केले की नेमका तिकडे कशा पद्धतीने गाळ काढला जातोय आणि मॉन्सून मध्ये मिठी नदीचा व्हॉल्यूम कसा वाढवायसाठी आपण डिसिल्टिंग केलेले पण तो व्यवस्थित पद्धतीने होत नाही।
आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. यानंतरची बातमी राजकीय वर्तुळातून आहे. मंत्री नितेश राणे यांचा अमरावती जिल्हा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येते. अमरावतीमध्ये ते जाणार होते आणि त्याच्यातही परतवाडा ज्या ठिकाणी एक लैंगिक शोषणाचा प्रकार घडलेला आहे त्या ठिकाणी नितेश राणे जाणार होते, मात्र तिथला त्यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. नितेश राणेंची परतवाडा या ठिकाणी भव्य सभा होणार होती. त्यांना आधी तर परवानगी नाकारण्यात आली होती, पण त्याच्यानंतर त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी परवानगी मिळवली. पण आता हा दौरा रद्द झाल्याचं कळत आहे. नितेश राणेंचा दौरा रद्द झाल्यानंतर आता भाजप आमदार प्रवीण तायडे त्या ठिकाणी सभा घेणार असल्याचं कळत आहे. परतवाडा इथल्या सभेची जोरदार तयारी ही सुरू आहे. परतवाडा लैंगिक शोषण, अश्लील व्हिडिओ प्रकरणी तायडे नेमकं काय बोलणार ते बघावं लागेल.